नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेक मध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान प्रकरण 7 ते म्हणजे गती, बल व कार्य. या प्रकरणाचा हा भाग 2 आहे. भाग 1 जर बघायचा असेल तुम्हाला तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा इयत्ता 7वी चे इतर व्हिडिओ जर बघायचे असतील तर त्या सगळ्याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. चला तर सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार आहे, ठीक आहे. त्या अगोदर आपण बघूया की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंतर व विस्थापन या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. अंतर आणि विस्थापन, ठीक आहे. अंतर आणि विस्थापन आपण या दोन गोष्टी बघितलेल्या आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चाल व वेग हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपण जो रणजितचा शाळेत जाण्याचा वेग आहे, चाल आहे, ते पण आपण तिथं काढलेला आहे. सरासरी वेग ते पण सुद्धा आपण त्याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे त्वरण म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, त्वरण म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, आता जे मागील उदाहरण आपण बघितलं त्याच्यामध्ये बघितलं ए बी हे अंतर ट्रकने 60 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगामध्ये पूर्ण केले. त्यानंतर बीसी जे अंतर होतं ते 30 किलोमीटर प्रति तास आणि जे सीडी अंतर होतं हे 40 किलोमीटर प्रति तास. आता इथं बघा मित्रांनो, जे काही बीसी आहे हे 30 किलोमीटर प्रति तास होतं, ठीक आहे. तेवढ्या वेगाने अंतर ती पार केलं. त्यानंतर बघा मित्रांनो, त्यानंतर आपण बघत आहे जे काही सीडी आहे, म्हणजे बघा इथं ए होतं, इथं बी होतं आणि इथं सी होतं, ठीक आहे. ए बी सी अँड डी अशा प्रकारे. म्हणजे बघा हे केलं 60 किलोमीटर ए ते बी पर्यंत, बी ते सी पर्यंत केलं 30 किलोमीटर आणि सी ते डी केलं हे 40 किलोमीटर. म्हणजे बघा मित्रांनो, इथून इथपर्यंत बघा. आता अगोदर जो काही वेग होता तो 30 किलोमीटर प्रति तास होता. नंतर तो वेग वाढला, बरोबर. तो नंतर वेग वाढून 40 किलोमीटर प्रति तास झाला. म्हणजे बघा याचा अर्थ काय झालेला आहे, इथं वेग वाढलेला आहे. म्हणजे बघा मित्रांनो, त्यावरून आपल्याला असं समजते की प्रति सेकंदात जो काही होणारा वेगातील बदल आहे तो आपल्याला काढता येतो. म्हणजे बघा आता जो इथून झालेला आहे याचा अर्थ तो एकदाच 30 वरून 40 वर गेला का नाही, तो हळूहळू वाढत गेला, बरोबर आहे. म्हणजे 30 होता, मग 31 झाला, 32 झाला, असं करून तो 40 वर गेला, ठीक आहे. याचा अर्थ काय मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जो काही प्रति सेकंद जो काही वेगामध्ये बदल होतो आपल्याला काढता होते, आणि ह्या बदलालाच म्हणजे प्रति सेकंदामध्ये जो काही वेग बदलत आहे त्यालाच आपण त्वरण असे म्हणतो. हे त्वरण कशामुळे घडते बघा, जे त्वरण असते हे नेहमी वेग बदलल्यामुळे घडते. वेग बदलतो त्याच्यामुळे ते त्वरण घडत असते, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता त्वरणाचे तर सूत्र दिलेलं आपल्याला. त्वरण म्हणजे काय, हे वेगातील फरक. म्हणजे वेगातील फरक किती आहे तो, म्हणजे बघा वेगातील फरक म्हटलं इथं 30 आहे, इथं 40 आहे, म्हणजे वेगातील फरक किती झाला आपला, तो झाला 10. आणि बदलास लागलेला वेळ, आता हे बदलायला किती वेळ लागला तो वेळ लिहायचा खाली. दोघांचा जर भागाकार केला तर आपल्याला त्वरण मिळते. तर हे सूत्र तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, ट्रॅक्टरचा चालक त्वरकाचा म्हणजे ऍक्सिलरेटर, ठीक आहे, ऍक्सिलरेटर त्याला म्हणतात, याचा वापर करून वेग जास्त किंवा कमी करतो, हे तुम्हाला माहित आहे. स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातील मोटार तुम्ही पाहिली आहे. सपाट जमिनीवर चावी देऊन सोडल्यावर ती सरळ जाते, परंतु एका बाजूने धक्का दिल्यास ती बदलून पुढे जाते, म्हणजे तिची दिशा बदलते. पुढे भिंतीला धडकल्यास ती थांबते. याचा अर्थ काय होतो, प्रत्येक वेळेस तिच्यामध्ये काहीतरी बदल आपल्याला पाहायला मिळतो वेगामध्ये, ठीक आहे. आता हा बदल कसा घडला, कारण बघा मित्रांनो, इथं आपल्याला बदल दिसेल की सुरुवातीला तिचा वेग जास्त होता, तिला आपण ढकललं म्हणजे तिचा वेग तिची दिशा बदलली, आणि भीतीला जाऊन टेकली म्हणजे ती थांबली. म्हणजे इथं जो वेग आहे तो कमी कमी होत गेला, आणि बऱ्याच ठिकाणी वेग का तो वाढत जातो. जसं की आपण इथं बघतोय, अगोदर 30 होता, नंतर 40 झाला, म्हणजे इथं वेग वाढलेला आहे. मग प्रति सेकंदामध्ये जो काही वेग वाढला त्याला त्वरण असे म्हणतात, ठीक आहे. एवढंच महत्वाचं तुम्हाला यावरनं ध्यानात ठेवायचं होतं, हे आपण इथं बघितलेलं आहे. चला जाऊया समोर. त्वरण या, तर बघा मित्रांनो, इथं बघायचं आपल्याला बल आणि त्वरण. त्वरण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल, आपण बघितलं. त्वरण म्हणजे काय, जो काही वेगामध्ये जो काही बदल होतो, ठीक आहे, आणि किती वेळामध्ये होतो त्याला म्हणायचं त्वरण. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला करून पहा, याच्यामध्ये आपल्याला 2 उदाहरणं दिलेत, यावरून आपल्याला काय समजते ते बघूया. एखाद्या मोठ्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर काचेची खेळातली 2 गोटी घेऊन ती घरंगळत जाऊ द्या. बघा 2 गोटे ठेवल्या आणि त्याला घरंगळत जाऊ द्या. काही वेळानंतर या
जो वेग आहे तो काय होईल, मंदावेल, म्हणजे वेग कमी होईल व ते तिथं थांबतील. कॅरम बोर्डवर स्ट्रायकरने ढकललेली सोंगटी सुद्धा अशीच पुढे जाऊन थांबेल. कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल. यावरून काय लक्षात येते बघा मित्रांनो, दोन गोटे आहेत त्याला आपण ढकललं तरी समोर जातील आणि काही वेळाने हे दोघं पण काय होतील, थांबतील. ठीक आहे, काही वेळाने काय होईल तर दोन्ही गोटे एका जागी थांबतील. कॅरमवर बघा मित्रांनो एक स्ट्रायकर आहे आणि एक दुसरी गोटी आहे. या स्ट्रायकरनं ज्यावेळेस आपण या गोटीला मारणार त्यावेळेस काय होणार, ही गोटी कुठेतरी लागणार आणि कालांतराने येऊन थांबणार. ठीक आहे, पण जर आपण याच्यावर पावडर टाकलं तर काय होईल, ही थोडी जास्त समोर जाणार, म्हणजे घर्षण कमी होणार. पावडर टाकलं तर काय होणार, घर्षण कमी होणार व तिच्यामध्ये जी हालचाल आहे किंवा जी तिच्यामध्ये जे काही वेग आहे तो आपल्याला काही वेळ आपल्याला पाहायला मिळणार. याचा अर्थ आपल्याला काय समजतो की घर्षणामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबते. आता बघा ह्या इथं तुम्हाला हे दिसतात, इथं तुम्हाला ह्या गोट्या दिसतात. ठीक आहे, इथं तुम्हाला इथं सुद्धा एक गोटी आहे. ठीक आहे, कॅरमची. तर बघा या दोन्ही थांबल्या, का थांबल्या असतील, कारण हा कॅरम बोर्ड आहे किंवा हा जो कॅरम बोर्ड आहे आणि हा जो टेबल आहे, हा टेबल आणि ह्या गोट्यामध्ये घर्षण निर्माण झालेलं आहे. काय निर्माण झालेलं आहे, घर्षण निर्माण झालेलं आहे. आणि घर्षण जर जास्त असेल, घर्षण जर जास्त असेल तर या गोट्या लवकरच थांबतील, म्हणजे ढकलल्या की लगेच थांबतील. पण घर्षण जर आपण कमी केलं, पावडर टाकलं आणि घर्षण कमी केलं तर काही वेळ हे आपल्याला इकडे तिकडे फिरताना दिसेल. यावरून आपल्याला काय समजते बघा की सोंगटी यांच्यातील घर्षण कमी केले. सोंगटी म्हणजे ह्या गोट्या. सोंगटी अधिक काळ चालत राहते, म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. बघा मित्रांनो, याचा अर्थ आपल्या इथे असं समजलं आहे, घर्षण असेल तर ती वस्तू थांबेल आणि घर्षणच जर नसेल, बघा घर्षण जर नसेल तर ती वस्तू ज्या अवस्थेमध्ये आहे त्याच अवस्थेमध्ये राहील. म्हणजे कसं, तर बघा ज्या अवस्थेमध्ये आहे ती त्याच अवस्थेमध्ये राहील. आता याचा अर्थ काय, तर बघा आता एक वस्तू थांबलेली आहे, बरोबर आहे, थांबलेली आहे आणि याच्यावर कुठलंच आपण बल लावलं नाही, म्हणजे ही वस्तू नेहमी थांबलेलीच राहील, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. होईल का बदल, नाही होणार, कारण याच्यावर कुठला आपण बलच आपण त्याच्यामध्ये प्रयुक्त करत नाही. बघा आता एक वस्तू काय आहे, गतीमध्ये आहे, एक वस्तू गतीमध्ये आहे, ती सरळ समोर जात आहे. ठीक आहे, पण तिथं कोणत्याच प्रकारचं बल तिच्यावर होत नाही, म्हणजे घर्षण बल नाही. ठीक आहे, कुठलं आजूबाजूला कुठलाही त्याला अडथळा नाही, म्हणजे काय होईल, ज्या गतीमध्ये आहे ती त्याच गतीमध्ये राहील, कधीच थांबणार नाही. म्हणजे घर्षण असेल तर ती थांबेल, घर्षण नसेल तर ती थांबणार नाही. हे आपल्याला यावरनं समजते. म्हणजे बघा काय सांगितलं आहे, म्हणजे एखाद्या गतिमान वस्तूवर कोणतेही घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहील. म्हणजे एकसारखा वेग, म्हणजे थांबलेली असेल तर ती थांबलेलीच राहील, गतीमध्ये असेल तर ती गतीमध्येच राहील, जे असेल तसं. नंतर बघा बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा अभ्यास. बघा जो बल आहे आणि बलासंबंधी जी काही त्वरण घडते याचा अभ्यास सर्वात प्रथम सर आयझॅक न्यूटन यांनी केला होता. मग न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम इथं आपल्याला सांगितलेला आहे. आज हा न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम आपल्याला काय सांगतो बघा, एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल, म्हणजे एक वस्तू आहे तिच्यावर कुठलाही बल कार्य करत नाही तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजे बघा त्या वस्तूवर जर बल कार्य करत असेल तरच तिचा वेग बदलेल, अन्यथा वेग बदलणार नाही, जो आहे तेच राहील. अर्थात त्या वस्तूचे त्वरण घडणार नाही. बघा वेग बदलला नाही याचा अर्थ त्वरण घडणार नाही. वेग बदलला मग तो कमी हो की जास्त हो तिथं आपल्याला त्वरण पाहायला मिळते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहील. आता सांगितलं तुम्हाला, वस्तू जर स्थिर असेल तर स्थिरच राहील, तिला गती असेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहील. म्हणजे काय सांगितलंय पहिल्या नियमामध्ये, जर वस्तू स्थिर असेल तर ती स्थिरच राहील, जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा बल प्रयुक्त होत नसेल तर गतीमध्ये असेल तर गतीमध्येच राहील. याचं चांगलं उदाहरण आहे ते म्हणजे आपल्या पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमण. बघा आपल्या पृथ्वीच्या आजूबाजूला सगळं पोकळी आहे, म्हणजे व्हॅक्यूम आहे, आणि आपल्या पृथ्वीला जो काही अगोदरची जी काही गती आहे त्या गतीमध्येच ती राहते, कारण कुठं घर्षण नाहीये, कुठं तिच्यावर बल प्रयुक्त होत नाहीये. हे एक चांगलं उदाहरण आपल्याला याचं पाहायला मिळेल. तर बघा मित्रांनो,
बल म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतले आहे. बलामुळे वस्तूचे त्वरण घडते हे सुद्धा आपण बघितलं. समजा तुम्ही मापन या पाठात पाहिले, 1 किलोग्रामचे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला 1 न्यूटन असे म्हणतात. म्हणजे बघा मित्रांनो, जिथं घर्षण शून्य आहे असा पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभागावर आपण 1 किलोग्रामची वस्तू ठेवली आणि तिला 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतक्या त्वरणाने त्याला आपण ओढलं. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदाला काय केलं आपण 1 मीटर ओढलं असं धरून चला. तर याला आपण म्हणतो 1 न्यूटन बल आपण तिथे लावलं, याचा असा अर्थ होतो. तर बघा मित्रांनो, त्वरण ही सदिश राशी आहे. कारण त्वरण कसं असते, तिला परिणाम सुद्धा असतो आणि दिशा सुद्धा असते, म्हणून याला आपण सदिश राशी म्हणतो. मग बल सुद्धा सदिश राशी आहे का? तर बरोबर आहे, कारण बल ज्यावेळेस आपण लावतो त्याला त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला माहित पाहिजे सांगताना, आणि कोणत्या दिशेने बल लावतो हे सुद्धा आपल्याला सांगावं लागतं. म्हणून बल सुद्धा एक सदिश राशीच होईल. आहे, तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. तर बघा, त्यानंतर बघा मित्रांनो, इथं काय दिलं आपल्याला, करून पहा दिलेलं आहे. ठीक आहे, करून पहा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तसं करून पाहू शकता. एक लाकडी गुळगुळीत टेबलावर, बघा एक लाकडी आहे, गुळगुळीत टेबल आहे, त्यावर 1 किलोग्राम वजन ठेवा. टेबलावर थोडी टाल्कम पावडर टाकून व्यवस्थित पसरवा. आता 1 किलोग्रामचे वजन 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतक्या त्वरणाने ओढा. नंतर काय करा, 2 मीटर प्रति सेकंद वर्ग इतक्या त्वरणाने ओढा. म्हणजेच आता 2 न्यूटन इतके बल तुम्ही लावले, याचा असा अर्थ होतो. या प्रयोगामुळे बऱ्याच चाचण्या कराव्या लागतील तुम्हाला. बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले जाते. वस्तूवर बल लावल्याने होणारे विस्थापन, म्हणजे जे काही जागा बदलते ते, आणि त्यांचं जे काही कार्य आहे यांचा संबंध आपण मागील इयत्तेत पाहिला आहे. कार्य ऊर्जा संबंधीची माहिती करून घेतली आहे. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हणतात. म्हणजे जे काही कार्य करण्याची क्षमता असते त्याला आपण ऊर्जा म्हणतो. हे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, आता आपल्याला दिलेलं आहे बल, विस्थापन व कार्य, त्याला आपण फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क असं म्हणतो. तर बघा बाजूला तुम्हाला दिसेल काय दिलेलं आहे. तर इथं आपल्याला कार्य बघा कशा प्रकारे दिलेलं आहे. एक लाकडी ठोकळा ठेवलेला आहे, इथं कप्पी आहे आणि इथं वजन आहे. तर बघा मित्रांनो, आता काय होईल, इथं शेजारील आकृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवर नेऊन वजनाला बांधली आहे. ठीक आहे, पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसेल. म्हणजे वजन जर पुरेसे असेल तर हा ठोकळा समोर सरकेल. ठीक आहे, शेजारील आकृतीत कोणते बल लावले आहे, हे बल कसे वाढवता येईल, अधिक बल लावले तर काय होईल, लावलेले बलाचे कार्य झाले असे कधी म्हणता येईल. बघा आता इथं आपण काय करतो, वजन लावले, तर बघा ह्या वजनामुळे जर हा लाकडी ठोकळा जर समोर जात असेल तर आपण म्हणणार इथं कार्य झालं. ठीक आहे, आणि जर हा ठोकळा जर हल्लाच नाही जाग्यावरनं तर आपल्याला म्हणता येणार नाही की इथं कार्य झालेलं आहे. ठीक आहे, समजले. म्हणजे ज्यावेळेस याचं विस्थापन होईल त्यावेळेस याचं कार्य होईल असं आपल्याला म्हणता येईल. ठोकळा पुढे सरकल्यास त्याचे विस्थापन झाले असे आपण म्हणू शकतो. तुम्हाला तर सांगितलं, जागा बदलणे म्हणजे काय, हे विस्थापन होणे. विस्थापन झाल्यामुळे बलाचे कार्य केले असे म्हणतात. म्हणजे का, विस्थापन झाले म्हणजे काही जो काही बल लावला त्यानं कार्य केलं आपण असं म्हणूया. ठीक आहे, हे कार्य मोजता येईल का, हे कार्य आपल्याला मोजता येईल का, नक्की असे आपल्याला कार्य मोजता येईल. कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असल्याने आपल्याला माहित आहे, म्हणून खालील सूत्राने त्याचा संबंध स्पष्ट करता येतो. म्हणजे बघा मित्रांनो, जे काही आपण वजन लावलं म्हणजे बल लावलं त्याच्यामुळे या ठोकळ्याचं जे काही विस्थापन झालं, तर विस्थापनामुळे जे काही कार्य झालं ते आपल्याला मोजता येईल का, तर हो, ते आपल्याला मोजता येते. त्यासाठी आपल्याला खाली एक सूत्र सुद्धा दिलेलं आहे. बघा सूत्र काय आहे. आता बघा मित्रांनो, आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, बलाने केलेले कार्य म्हणजे त्याला आपण W म्हणूया. वस्तूला लावलेले बल त्याला F म्हणूया. गुणाकारात घ्यायचं आहे बलाच्या दिशेने लावलेले वस्तूचे वस्तुमान. म्हणजे जर आपल्याला कार्य जर काढायचे असेल, म्हणजे W जर काढायचं असेल तर लावलेलं बल गुणाकारात यस, यस म्हणजे विस्थापन. हा फॉर्म्युला तुम्हाला, हा सूत्र ध्यानात ठेवायचं आहे. म्हणजे जर कार्य काढायचं असेल तर आपल्याला बल माहित पाहिजे आणि त्या वस्तू झालेलं वस्तुमान माहित पाहिजे, त्यावेळेस आपण कार्य काढू शकतो. बघा
एसआय पद्धतीत कार्याचे एकक हे जूल आहे, तर बलाचे एकक न्यूटन आहे आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे. सीजीएस पद्धतीत कार्याचे एकक अर्ग आहे. बघा मित्रांनो, आता इथे तुम्हाला दिसतं हा कार्य कार्य जे असतं हे काय असतं, जूल मध्ये आपण याला मोजतो. कशामध्ये? जूल मध्ये, एसआय पद्धतीमध्ये. ठीक आहे. आणि जो फोर्स असतो किंवा जे काही बल असते त्याला आपण न्यूटन मध्ये मोजतो आणि जो विस्थापन असते याला मीटर मध्ये मोजतो. ज्यावेळेस न्यूटन मीटर येते त्यावेळेस त्याला आपण जूल असं म्हणतो, ते जूल होते. आणि सीजीएस पद्धतीमध्ये कार्याचे एकक अर्ग असते. काय असते? अर्ग. तर या गोष्टी तुम्हाला इथे ध्यानात ठेवायच्या आहेत. बघा, टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले तर 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणता येईल. या उदाहरणामध्ये झालेले विस्थापन हे बलाच्या दिशेने झालेले आहे. म्हणजे बघा इथं काय सांगितलेलं आहे, त्यासाठी तुम्हाला वरील आकृती इथं पाहावी लागेल. बघा मित्रांनो काय सांगितलेलं आहे. आता इथं बघा आता काय केलेलं आपण, 1 न्यूटन म्हणजे याचं जे वजन आहे ते 1 न्यूटन आहे असं गृहीत धरा तुम्ही. 1 न्यूटन आहे म्हणजे 1 न्यूटनचं आपण बल लावलं आणि 1 मीटर इतकी ठोकळ्याची विस्थापन झाली. म्हणजे हा ठोकळा इथून ते इथपर्यंत म्हणजे याचं जे काही विस्थापन झालेलं आहे हे 1 मीटर झालेलं आहे. म्हणजे 1 न्यूटन बल लावलं, 1 मीटर त्याचं विस्थापन झालं. याचा अर्थ असा आहे, 1 न्यूटन बल लावल्यानंतर 1 मीटर विस्थापन होते, त्यावेळेस 1 जूल एवढं कार्य होते. मग कार्य किती झालं तिथं? तर कार्य झालेलं आहे 1 जूल कार्य झालेलं आहे. आणि या ठोकळ्याचं जे काही विस्थापन झालेलं आहे त्या लावलेल्या बलाच्या दिशेनं झालेलं आहे, हे आपल्याला इथं समजते. तर बघा मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहे. पुढच्या भागामध्ये या प्रकरणाचा स्वाध्याय आपण बघणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.